आता अचानकच मला हे सगळं बघून आतून एक गोष्ट स्फुरली म्हणून बोलावं असं वाटतंय. आता आम्ही नाशिकमध्ये आपण सगळे उभे आहोत आणि आता इथे भिक्षा फेरीचा सुंदर सोहळा सुरू आहे. माझ्यासोबत कृष्णमयी आहे आणि मुख्य म्हणजे आज सद्गुरू वेणाभारती महाराज यांची देखील भिक्षा फेरी इथे सुरू आहे. हे सगळं बघून असं वाटतंय उत्स्फूर्तपणे की या गोष्टीला मी हिंदीत असं म्हणू इच्छितो कि कृष्णमयी जो है इन्होंने भिक्षा फेरी को एक त्योहार बनाया है की यांनी ह्याला एक सण बनवला. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा आपण ऐकलेलं आहे की बाबा जेव्हा काही समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागायला जात होते किंवा माऊली ज्ञानेश्वर महाराज भिक्षा मागायला जात होते तर त्यावेळेला त्यांना अशा प्रकारचं आपण म्हणूया की रिस्पॉन्स हा समाजाने नाही दिला. परंतु कृष्णमयींनी या भिक्षा परंपरेची या रामदासी झोळीचा एक सन्मान केलेला आहे आणि हा सन्मान इतका मोठा आहे की आपण सगळे त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. आपण हा विचार करूया की आज आपण सगळे घरी राहून आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये सद्गुरू गजानन महाराज चालत येतात आणि आपण फक्त वर्ण खाली येऊन त्यांना भिक्षा घातल्याने आपली नोंद ही राम कार्यामध्ये होणार आहे. आपले हात सेतू बंधनाला लागणार आहे आणि ही जी इतकी मोठी संधी आहे ही आपल्याला कृष्णमयींनी दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच मी असं म्हणेन की आपण सगळ्यांनी कृष्णमयींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि सद्गुरू गजानन महाराजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. हा व्हिडिओ जे लोक बघतील त्या सगळ्यांना मी सांगेन रामकुंड पंचवटी नाशिक इथे तुम्ही जरूर या. सद्गुरू वेणाभारती महाराज आणि कृष्णमयी यांची भेट अवश्य घ्या. एक शेवटचं वाक्य सांगतो की आता आम्हाला सगळ्यांना असा अनुभव होतो की आम्ही कलियुगात नाही राहत आहोत तर आम्ही कपी युगामध्ये राहत आहोत आणि कृष्णमयींनी या कपी युगामध्ये राहण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल मी कृष्णमयींचा पण खूप आभारी आहे. जय गजानन.